हॅलो स्टुडंट्स. तर आपला जो 7 टॉपिक चालू आहे इरिगेशन मॅनेजमेंट, त्याच्यामधला हा लास्ट पॉईंट आहे वॉटरशेड मॅनेजमेंट. डेफिनेशन ऑफ वॉटरशेड अँड वॉटरशेड मॅनेजमेंट. Watershed is the area of land that drains of shed water into specific receiving water body such as lake or river. तर ह्याच्या वॉटरशेड म्हणजे काय, तर जे काही शेडेड आउट म्हणजे वाहून जाणारं जे काही पाणी आहे ते पाणी असं वळवायचं आपण, जेणेकरून ते पाणी एखाद्या वॉटर बॉडीमध्ये म्हणजे नदीकडे जाईल किंवा एखाद्या तलावामध्ये जाईल किंवा एक आर्टिफिशियल तलाव तयार केलं असेल, पॉन्ड तयार केलं असेल तर त्याच्यामध्ये जाईल. अशा पद्धतीने ते मॅनेज करायचं, तर त्याला काय म्हणतात वॉटरशेड मॅनेजमेंट. इट इज द ड्रेनेज एरिया ऑन द अर्थ surface from which runoff resulting from precipitation flows or pass through a single point to a large stream or a river or a lake or an ocean. म्हणजे काय केलं जातं, छोट्या ठिकाणाकडून मोठे स्ट्रीम्स आहेत तिकडे पास केलं जातं. इट इज द एरिया ऑफ लँड दॅट ड्रेन्स वॉटर, सेडिमेंट अँड डिझॉल्व्ड मटेरियल थ्रू अ कॉमन आउटलेट टू अ सम पॉईंट along the stream. In another word, watershed is natural hydrological unit. तर वॉटर हायड्रोलॉजिकल युनिट असे, जसं की इथे आपल्याला दिसतंय वरती पाऊस पडला आहे, पावसाचं पाणी खाली खाली येऊन कुठे गेलं आहे तर छोट्या नदीकडून मोठ्या नदीच्या ह्याच्यात आपल्याला इथे दाखवते तुम्हाला इमेजमध्ये. इकडे समजा पाऊस पडला आहे तर इकडून काय झालं, वेगवेगळ्या ह्याच्यातून पाणी येऊन एका मोठ्या नदीला मिळाले, इकडे मोठ्या नदीला, मग ते पाणी इकडे खाडीला मिळालं, मग ही खाडी इकडे समुद्राकडे आली आहे. अशा पद्धतीने ते जे काही पाणी असेल ते पुढे पुढे पास होत जातं. वॉटरशेड मॅनेजमेंट इज अन ॲडॅप्टिव्ह comprehensive integrated multi-resource management planning process that seeks to balance healthy ecological, economical and social condition within watershed. तर जे काही पाणी आहे त्याचं प्रॉपर नीट अरेंजमेंट करणं किंवा ते पाणी नीट व्यवस्थित निचरा करणं त्याचं हे गरजेचं आहे, कारण आपल्याला पुन्हा ते पाणी मिळायला हवं किंवा पुन्हा त्या पाण्याची आपल्याला गरज लागणार असते. विच आर द टाईप्स ऑफ वॉटरशेड. वॉटरशेडच्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत. वॉटरशेड एरिया इज क्लासिफाईड इंटू डिफरंट कॅटेगरीज बेस्ड ऑन साईज, ड्रेनेज अँड शेप अँड लँड यूज पॅटर्न. तर कसं काय टाईप्स आहेत, तर पहिलं साईज, त्यानंतर ड्रेनेज, त्यानंतर शेप अँड लँड यूज पॅटर्न. तर फर्स्ट काय आहे, ऑन द बेसिस ऑफ एरिया. तर एरिया केवढा आहे त्याच्यावरती वेगवेगळे हे आहेत. मिनी वॉटरशेड कुठे बांधली जाते, तर 1 to 100 हेक्टर एवढा एरिया जर असेल, 1 ते 100 हेक्टरपर्यंतच्या एरियामध्ये मिनी वॉटरशेड असतात. त्यानंतर 100 हेक्टर ते 1000 हेक्टरपर्यंतच्या वॉटरशेडला मायक्रो वॉटरशेड आहे. त्यानंतर 1000 ते 10,000 हेक्टरच्या वॉटरशेडला मिली वॉटरशेड असतात. त्यानंतर 10,000 ते 50,000 हेक्टरला सब वॉटरशेड आणि मोअर दॅन 50,000 हेक्टर दॅट आर मॅक्रो वॉटरशेड. असे वेगवेगळे टाईप्स आहेत ऑन द बेसिस ऑफ एरिया. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ शेप. तर शेप कसं आहे, कोणते शेप, स्क्वेअर, ट्रँग्युलर, रेक्टँग्युलर, ओव्हल, फर्नलिप शेप, पाम शेप, पॉलिगॉन शेप, सर्क्युलर सेक्टर शेप, असे वेगवेगळे काय आहेत शेप्स असतात, त्याच्यावरती पण डिपेंड असतं. तर वॉटरशेड मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, टू कंट्रोल डॅमेजिंग रन ऑफ अँड डिग्रेडेशन अँड देअर बाय कन्झर्वेशन ऑफ सॉईल अँड वॉटर. तर जे काही एक्स्ट्रा अमाऊंटमधलं वॉटर आहे ते आपल्याला प्रॉपर त्याचं रन ऑफ करायचं आहे, प्रॉपर ते वाहून घालवायचे, जेणेकरून काय आहे आपण सॉईलचं पण कन्झर्वेशन, सॉईल पण संवर्धन करू शकतो आणि त्याचबरोबर पाण्याचंसुद्धा संवर्धन करू शकतो. टू प्रोमोट सस्टेनेबल फार्मिंग अँड स्टेबिलाइज्ड क्रॉप यील्ड बाय ॲडॉप्टिंग सुटेबल क्रॉपिंग अँड क्रॉप मॅनेजमेंट सिस्टीम. तर
सस्टेनेबल फार्मिंग केलं म्हणजे प्रॉपर व्यवस्थित जर फार्मिंग केलं तर त्याच्यामध्ये जे काही स्टॅबिलाइज्ड क्रॉप आहेत म्हणजे प्रॉपर एवढ्या अमाऊंटमध्ये आपल्याला त्याच्यातून धान्य मिळणारच असे असणारे जे काही क्रॉप्स आहेत तिथे आपल्याला ह्या सिस्टीमचा खूप मोठ्या प्रमाणात यूज होतो. टू चेक सॉईल इरोजन अँड इन्क्रीज वॉटर इन्फिल्ट्रेशन रेट. तर सॉईल इरोजन किती प्रमाणात होतं आहे हे पण आपल्याला तिथे समजू शकतं. किंवा जर समजा पाणी जास्त वाहून जात असेल त्याच्याबरोबर काय होणार आहे, जी मोकळी माती असेल तीसुद्धा वाहून जाऊ शकते आणि जमिनीची धूप होते. टू कवर नॉन एरेबल एरिया इफेक्टिवली थ्रू फॉरेस्टेशन अँड पाश्चर लँड. तर जो काही नॉन एरेबल एरिया आहे म्हणजे तिथे त्या जमिनीला हवाच मिळत नाही आहे अशा ठिकाणी आपण काय करू शकतो तर त्या वॉटरचं ड्रेनेज करू शकतो. टू एनहान्स द इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल बाय अडॉप्टिंग अल्टरनेट एंटरप्राइजेस टू मिनिमाइज द रिस्क ऑफ फ्लड, ड्रॉट अँड लँडस्लाईड. तर इथे आपण प्रॉपर नीट त्यांना त्या पाण्याला जायला जागा दिली असल्यामुळे तिथे फ्लड नाही म्हणजे पूर येण्याचे चान्सेस कमी असतात किंवा लँडस्लाईड्स होत नाहीत म्हणजे आपल्या जे काही दरड कोसळतात वगैरे ते पण होत नाहीत कारण प्रॉपर नीट आपण तिथे अरेंजमेंट केलेली असते. त्यानंतर काय आहेत कंपोनंट्स ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट. देर आर 4 important components of watershed management. First, soil and water conservation. Second, water harvesting. Third, crop management. And fourth, alternate land use system. तर फर्स्ट काय आहे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन म्हणजे आपल्याला सॉईलचं पण कन्झर्वेशन होतं आणि वॉटरचं पण कन्झर्वेशन. द मेन ऑब्जेक्ट of soil and water conservation is to check soil erosion and to increase availability of groundwater. These can be achieved by 3 ways: temporary, moderate method and permanent method. तर 3 वेने आपण कन्झर्वेशन करू शकतो. फर्स्ट कोणता आहे टेम्पररी मेथड. In this method, simple measures like cultivation practices across the slope. It requires time to time renovation of measures. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं स्लोप्स वगैरे काढून त्या आपल्या शेतावरती किंवा काय असेल थोडे उतार वगैरे ठेवून ते आपण अरेंज करू शकतो. टेम्पररी म्हणजे तात्पुरते असतं ते. त्यानंतर सेकंड मॉडरेट मेथड. इट इन्क्लूड लेवलिंग ऑफ लँड हॅविंग ब्रेड्थ ऑफ 4 to 5 meter, growing grass on birds to slow down the speed of water flow. तर काय केलं जातं एकदम सरळ जमीन करायची तिथे काही असे ग्रास असेल गवत ते वाढवायचं आणि ते काय करायचं तर तिथे जे काही पाणी आहे ते तिथेच साठून राहू शकतं जास्त पुढे जाणार नाही. त्यानंतर परमनंट मेथड. दिस मेथड हेल्प्स टू स्टॉप सॉईल इरोजन अँड स्लो डाऊन स्पीड ऑफ वॉटर फ्लो बाय कन्स्ट्रक्टिंग चेक डॅम, पर्कोलेशन पोंड एक्सेट्रा. तर इथे आपण परमनंटसाठी डॅम वगैरे बांधून तिथे सगळं पाणी स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर सेकंड काय आहे वॉटर हार्वेस्टिंग. इट इज नथिंग बट ॲक्युम्युलेशन अँड स्टोरेज ऑफ रेन वॉटर फॉर रियूज ऑन साईट रॅदर दॅन अलोविंग इट टू रन. तर वॉटर हार्वेस्टिंगमध्ये काय जसं की आपण बाकीच्या ह्याच्यात बघितलं आपण ते वाहून घालवत होतो पाणी पण इथे काय केलं जातं आपल्याला शेतीसाठी पाणी लागणार आहे म्हणून तिथे आपण स्टोअर करून ठेवतो. रन ऑफ करण्यापेक्षा वाहून घालवून देण्यापेक्षा एखाद्या याच्या वॉटर बॉडीमध्ये म्हणजे तलाव किंवा पॉन्ड करून तिथे ते आपण स्टोअर करून ठेवतो. थर्ड काय आहे क्रॉप मॅनेजमेंट. दिस कंपोनंट इज रिलेटेड विथ इन्क्रीजिंग क्रॉप प्रोडक्शन अँड टू गिव्ह सस्टेनेबिलिटी बाय यूजिंग डिफरंट क्रॉपिंग पॅटर्न्स. इट इन्व्हॉल्व्स मोनोक्रॉपिंग, इंटरक्रॉपिंग, स्ट्रीप क्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग, क्रॉप रोटेशन, कल्टिवेशन प्रॅक्टिस अगेन्स्ट स्लोप एक्सेट्रा.
तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, क्रॉप मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीची शेती केली किंवा एका ह्याच्यात इंटरक्रॉपिंग म्हणजे एकाच वेळी 2-3 प्रकारचं क्रॉपिंग केलं तर त्याच्यामुळे काय होतं, ती जमीन जी आहे ती अजून जास्त चांगल्या प्रकारात कन्वर्ट होते, म्हणजे ती जमीन आहे ती अजून सुपीक बनत जाते. आणि फोर्थ काय आहे, अल्टरनेट लँड यूज सिस्टीम. तर काय केलं जातं याच्यामध्ये, लँड नॉट युजफुल फॉर ग्रोविंग ॲग्रोनॉमिक क्रॉप कॅन बी ब्रॉड अंडर कल्टिवेशन बाय युझिंग ॲडव्हान्स टेक्निक. तर अशा काही जमीन असतील जिथे शेती केली जात नाही किंवा शेती होत नाही, तर तिथे वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्निक यूज करून तिथे आपण शेती करू शकतो आणि जी काही लँड आहे, पडीक जमीन आहे, तिचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर पुढे काय आहे, वॉटर हार्वेस्टिंग. तर वॉटर हार्वेस्टिंग का गरजेचं आहे, इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ डिप्रिव्हिंग पार्ट ऑफ द लँड ऑफ इट्स शेअर ऑफ प्रेसिपिटेशन, गिविंग इट टू अनदर पार्ट टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ वॉटर अवेलेबल टू द गटर पार्ट and bring these amount closer to crop water requirement so that an economical agricultural production can be achieved. तर वॉटर हार्वेस्टिंग करून आपण काय करू शकतो, तर जे काही एक्स्ट्रा वॉटर जे रन ऑफ होऊन जाते ते आपण स्टोअर केल्यामुळे काय होईल, ग्राउंड वॉटर जमिनीतले पाण्याची पातळी पण वाढेल आणि आपल्याला शेतीसाठी लागणारं जे काही इरिगेशन करून आपण पाणी प्रोव्हाइड करणार आहोत ते पण आपल्याला इझिली तिथे मिळू शकतं. तर वॉटर हार्वेस्टिंगची डेफिनेशन काय आहे, द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग नॅचरल प्रेसिपिटेशन फ्रॉम प्रिपेर्ड वॉटरशेड फॉर बेनिफिशियल यूज. तर ह्याची डेफिनेशन काय आहे, प्रोसेस ऑफ कलेक्टिंग नॅचरल प्रेसिपिटेशन फ्रॉम प्रिपेर्ड वॉटरशेड. तर काय आहे, नॅचरली जे काही मिळणारं पाणी आहे ते आपण वॉटरशेड तयार करून तिथे आपण स्टोअर करू शकतो. कलेक्टिंग अँड कॉन्सन्ट्रेटिंग व्हेरियस फॉर्म्स ऑफ रन ऑफ फ्रॉम प्रेसिपिटेशन फॉर व्हेरियस पर्पज. तर जे काही रन ऑफ होऊन जाणारं वॉटर आहे ते आपण कलेक्ट करून व्हेरियस फॉर्ममध्ये ठेवू शकतो, म्हणजे पॉन्ड असेल, लेक असेल किंवा टाकी असतील किंवा असं वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतील तिथे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आता जसं की इथे इमेजमध्ये दाखवलं आहे, वरून जे काही छपराचं वगैरे पाणी येतं ते सगळं एका टाकीत सोडलं जातं आणि ते पुढे मग प्लांट्सना घातलं जातं. सिम्पली वॉटर हार्वेस्टिंग इज डिफाईन्ड ॲज कलेक्शन ऑफ रन ऑफ फॉर इट्स प्रोडक्टिव्ह यूज. तर हे जे काही रन ऑफ होऊन जाणारं वॉटर आहे त्याचा आपण काय केलं, प्रोडक्टिव्ह यूज केला. म्हणजे काय, तर त्याचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी केला. त्याच्यातनं आपल्याला जे काही प्लांट्स आपण लावतो किंवा क्रॉप घेतो एखादे, तर तिथे आपण त्याला यूज करू शकतो. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर हार्वेस्टिंग. तर ह्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टन्सपेक्षा वेगवेगळ्या टाईपने कसं हार्वेस्ट करू शकतो. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग आहे, रूफ वॉटर हार्वेस्टिंग आहे. इथे रूफ वॉटर दाखवलं आहे. तर काय, जे काही रूफचं पाणी असतं, खूप पाऊस पडतो आणि ते पन्हाळीने वगैरे सगळं पाणी वाहून जात असतं, तर ते जर पाणी आपण आपल्या ह्याच्यामध्ये कशात बोरिंग असेल, बोरवेल असते त्याच्यामध्ये सोडलं किंवा एखाद्या टाकीमध्ये सोडलं तर त्याचा आपण वापर खूप चांगल्या प्रकारे प्लांट्सना घालण्यासाठी करू शकतो. ओके, तर आपला हा जो टॉपिक आहे 7 टॉपिक इरिगेशन मॅनेजमेंट, हा इथे कंप्लीट झाला आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, फर्स्ट इरिगेशन म्हणजे काय, त्यानंतर इरिगेशनचे वेगवेगळ्या सिस्टीम्स, ते झाल्यावरती काय तर ड्रेनेजचे वेगवेगळे सिस्टीम्स आणि लास्ट वॉटरशेड मॅनेजमेंट. ओके, तर हा जो काही आपला 7 टॉपिक आहे तो इथे कंप्लीट झाला आहे.